बातमी आहे बुलढाण्यामधून वाळूखाली दबल्यानं 5 मजुरांचा मृत्यू झालेला आहे। मजुरांच्या झोपड्यांवरती वाळू टाकली आहे। पासोडी गावातील धक्कादायक घटना आहे। विदर्भ मराठवाड्याच्या बॉर्डरवरती असलेल्या पासोडी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। झोपडीमध्ये झोपलेल्या मजुरांच्या अंगावरती टिप्पर खाली करताना वाळू टाकल्यानं वाळूखाली दबून 5 मजुरांचा मृत्यू झाल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। पासोडी गावामध्ये चांडोळ मार्गावरती पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि या पुलाच्या कामासाठी रात्री 4 वाजता टिप्परमधून वाळू आणली होती आणि ही वाळू खाली करताना टिप्पर चालकाने एका झोपडीवरतीच ही वाळू टाकली आणि या झोपडीमध्ये तब्बल 7 मजूर झोपलेले होते। त्यापैकी 5 जणांचा ह्या वाळू खाली दबून मृत्यू झालेला आहे। संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील हे सर्व मजूर असल्याची माहिती आहे आणि या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे। अतिशय धक्कादायक बातमी, वाळू खाली दबल्यानं 5 मजुरांचा मृत्यू झालेला आहे। बुलढाण्यामधली ही बातमी आहे। वाळू खाली दबल्यानं 5 मजुरांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। प्रफुल्ल खंडारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। 5 मजुरांचा जागीच मृत्यू झालेला आहे। काय नेमकी घटना घडलेली आहे, कशी घडली आहे प्रफुल्ल? तेजस, अत्यंत धक्कादायक ही घटना या ठिकाणी म्हणावं लागेल। बुलढाणा जिल्हा आणि जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवर विदर्भ मराठवाड्याची ही बॉर्डर आहे आणि पासोडी गावामध्ये गेल्या काही दिवसापासून पुलाचं बांधकाम सुरू होतं। मात्र रात्री दरम्यान वाळूचं टिप्पर त्या ठिकाणी भरून आलं आणि एक झोपडीमध्ये तब्बल 7 मजूर जे आहे त्या ठिकाणी रात्री दरम्यान झोपले होते आणि या झोपडीवरतीच या टिप्पर चालकाने संपूर्ण वाळू खाली केली आणि या वाळू खाली दबून तब्बल 5 लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। सुदैवाने 2 जण बाय लेकी यामध्ये वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय। मात्र 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। 5ही मजूर जे आहे संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र महत्त्वाची बाब तेजस यामध्ये अधोरेखित करावीशी वाटते ते म्हणजे या वाळूच्या टिप्पराला रात्री या ठिकाणी वाळू वाहून नेण्याची नेमकी काय गरज होती। कारण की आपल्याला माहित आहे वाळूची वाहतूक जर करायची असेल तर त्याची रॉयल्टी असावी लागते आणि त्या रॉयल्टीनुसार दिवसा 6 वाजेच्या आत सूर्य उगवल्यानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वी जे वाहतूक करता येते, रात्री दरम्यान याची वाहतूक करता येत नाहीये। त्यामुळे ही वाहतूक वाळूची जी आहे ते अगदी चोरट्या मार्गाने केली जात होती का, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आणि जर का चोरट्या मार्गाने संपूर्ण वाळू वाहतूक होत असेल तर वाळू तस्करांनी ह्या 5 लोकांचे बळी घेतले गेले का, असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित। अर्थातच या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत। स्थानिक लोकांचं या ठिकाणी समजूत घालण्याचा पोलिसांकडून प्रयत्न देखील होतोय। मात्र खऱ्या अर्थानं रात्री दरम्यान वाळू वाहतूक होतेच कशी, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय आणि त्यामध्येच तब्बल 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरामध्ये मोठी या ठिकाणी हळहळ जी आहे तेजस व्यक्त होताना पाहायला मिळते। आता वाळू वाहतुकी संपूर्ण नियम जे आहे पोलिसांकडून तपासले गेले पाहिजेत आणि जर का अवैधरित्या ही संपूर्ण वाळू वाहतूक होत असेल तर त्या वाळू वाहतूक करणारा कंत्राटदार असेल किंवा मग गाडी चालक असेल त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी जी आहे हे स्थानिकांकडून होताना पाहायला मिळते तेजस। अगदी, त्यामुळे या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। टिप्पर चालकावरती काय पोलीस कारवाई करणार आहेत याकडे देखील लक्ष असेल। धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।